तर माझ्या या सोलो ट्रिपच्या पुढच्या टप्प्यात मी आज आलो आहे, ज्याची ओळख आहे पूर्वेचं व्हेनिस म्हणजेच LAP. आणि आज मी अनुभवणार आहे बॅक वॉटर हाऊसबोट. तर चला माझ्याबरोबर एक्सप्लोअर करूया LAP. तर या ट्रिपला गाडी चालवली, सायकल चालवली, आता फक्त बोट राहिली होती. ती पण अण्णानं माझी इच्छा पूर्ण करून टाकली. अण्णा पत्ता बताओ किधर जाना है, बोलो बोलो. अण्णा आपको घुमाया, अभी मेरे को पैसे दे दो आप. चलेगा क्या? ठीक हो गया. तर गुड मॉर्निंग फ्रॉम LAP. आणि आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आहे आता LAPमध्ये. आणि काल रात्री ज्या मी होमस्टेमध्ये राहिलो होतो तिथं मी सिंगल डोअरमेटरी बेड घेतला होता फक्त 350मध्ये. हा आहे द फ्रेंच स्क्वेअर. तुम्हाला मी दाखवतो आतनं कसं आहे. बाहेर तर थोडंसं बसण्यासाठी जागा आहे. त्यानंतर हे आहे एंट्रन्स, रिसेप्शन. रूम नंतर दाखवतो कारण की आत्ता तिथं झोपलेत. आणि इथं एक टेबल होतं, काय तुम्हाला बनवायचं असेल खायचं असेल तर. इथं पाण्याची सोय आणि एक तसं बाथरूम होता जो की मला booking.com वरून फक्त 350 रुपयाला मिळाला होता. आणि मी आता दाखवतो तुम्हाला जी रूम होती ती कशी होती. तर अशी ही 3 लोकांमध्ये डिवायडेड अशी रूम होती. आणि हे माकाड रात्रभर एवढं घोरत होतं ना, मला यानं झोपून दिलं नाही, म्हणून मी पण रात्री घोरण्याचा आवाज काढायला चालू केला. बाकी आम्ही दोघंच होतो रात्री इथं, बाकी कोणसुद्धा नव्हतं. आणि तिकडं मी झोपलो होतो. काय राहिलं तर नाही ना. थँक्यू. आणि मी निघत आहे आता. भाई चलो बाय बाय. ठीक आहे, जर तुम्हाला तुमची जर स्वतःची गाडी असेल तर चांगल्या पार्किंग जर पाहिजे असेल तर तुम्ही इथं येऊ शकता. LAP बॅकवॉटर जिथून चालू होतं तिथून कमीत कमी 4-5 किलोमीटर आहे. तर ही आहे LAPमधली एका नॉर्मल दिवसाची सुरुवात, ज्यामध्ये लोक त्यांची कामं करत आहेत. आणि भाजीपाला वगैरे आलेला आहे, काकडी. कोण कामाला निघालं आहे, कोण अजून रेडीच होतं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मी सकाळी हाऊस बोटिंगचा एक्सपिरियन्स घ्यायला निघालो. तर इथूनच बॅक वॉटर बोटिंगचे चालू झाले, कारण की आत्ता बघा बाजूला सगळ्या बोट्स आहेत भरपूर सारे. आणि आत्ता मागं 3-4 लोक मला थांबवत होती की बोटिंग करायचं आहे का, बोटिंग करायचं आहे का. हे बघा सगळ्या बोट्स. इकडं पार्किंगसाठी होतं एरिया, बोटिंगसाठी डिझेल पंप आहे तिकडं. ते कुणाला तरी विचारायचं म्हणजे परत अवघड होऊन बसतंय. हिंदी थोड़ा थोड़ा. कितना है बोटिंग का? 700 rupees. How many people? Only one. 600 rupees per hour. पर आवर. अँड द रूट? Village, Kuttanad village area. Okay. Boat racing place, village, party feed, sightseeing. Okay. How much time? Your choice. Do it minimum 2 hours, 3 hours. And where is your boat? This is Green Bala. Okay. 700 rupees. 600 rupees. 600 rupees last. Okay. I will come back. This is parking back side. How much parking? 100 rupees, 24 hours. 24 hours. Okay. I will come. ₹600 1 ते 2 तास इतकं तो म्हणला की बॅकवॉटर बोटिंग करू शकता. ठीक आहे, सीझन नसल्यामुळे थोडेसे रेट कमी आहेत. अकेला हूँ, मेरा का शेयरिंग कुछ नहीं चाहिए अब अकेले लेके चलो. ठीक है बॉस, थँक्यू.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता इथल्या लोकलच्या माणसानं दिलेल्या माहितीनुसार तिथे इथं 2 टाईपच्या बोटिंग आहेत. एक हाऊस बोट ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर एक रात्र राहू शकता, पण ती रात्री 5 नंतर एकाच ठिकाणी थांबणार आणि म्हणजे 5 नंतर त्यांना ट्रॅव्हल करायला अलाउड नाही. एकाच ठिकाणी थांबणार, तुम्ही फक्त त्या बोटमध्ये तिथली काय ऍक्टिव्हिटी थांबायची असेल. पण दुसरी जी आहे ती म्हणजे शिकारा, म्हणजे लहानशी बोट. ती लहानशी बोट तुम्हाला घेऊन जाणार, प्रॉपर 3 घंटे फिरवणार बॅकवॉटरमध्ये. पूर्ण LAP शहर तुम्हाला 3 तासात फिरवणार. आणि ती जी राहण्याची बोट आहे तिचे चार्जेस आहेत 10,000 रुपये. आणि जी शिकारा बोट आहे म्हणजे लहानशी बोट आहे ती आहे 600 रुपीज पर आवर. तर माझा पण असंच प्लॅन म्हणतो, कारण की मी पण एकटाच असल्यामुळं शिकारा बोट घेऊन प्रॉपर LAP बघितलेलं मला पण कधी पण परवडल आणि व्यवस्थित प्रॉपरली बघता येईल. कारण की शिकारा बोट सगळीकडे जाते LAP मध्ये, छोट्या छोट्या रोडमध्ये पण जाते, सिटीतल्या प्रत्येक पॉइंटला जाते. असं सजेशन त्यानं मला केलं. त्यामुळे मी आता पुढे जातो, शिकारा बोटवाल्या बरोबर थोडंसं बार्गेनिंग करतो की फायनल मला किती रुपयामध्ये तो फिरवणार. क्या है यार ये? केरला लॉटरी. अच्छा, लॉटरी है क्या? गवर्नमेंट का है क्या? वन कोट. यहाँ पे बहुत लोग लेते हैं लॉटरी. मैं लेके क्या करूं? महाराष्ट्र में नहीं चलेगा ना. ₹1100 मध्ये 2 तास राईड झाले. आणि ही आहे माझी बोट. आई ओढवा. जर तुम्हाला एक प्रॉपर हाऊस बोट बुक करायची असेल तुमच्या फॅमिलीसाठी किंवा 4-5 जर तुम्ही जण असाल, तर तुम्हाला जर एक प्रॉपर हाऊस बोट बुकिंग करायचं असेल तर ॲटलिस्ट नॉन सीझनमध्ये, कारण की आता सीझन आहे, तुम्हाला 12,000 रुपये विथ फूड तरी ॲटलिस्ट द्यावे लागणार. त्यामध्ये तुम्ही प्रॉपर एक हाऊस बोट बुक करू शकता. आणि माझ्यासाठी तर काही गरज नाही, मी एकटाच असल्यामुळं मला काय हाऊस बोट बुक करण्याचं पॉईंट नाही. ज्यावेळेस मी नेक्स्ट टाईम फॅमिली बरोबर येईन त्यावेळेस नक्की ॲडव्हान्समध्ये मी एक प्रॉपर फॅमिली बोट बुक करेन, कारण त्यामध्ये प्रॉपर तुम्हाला राहायला रूम, प्रॉपर त्या हाऊस बोटमध्ये एक किचन आहे, तुम्हाला सर्व काही जेवणापासून प्रॉपर एक हाऊस बोटमध्ये 1 दिवस राहायचं फिलिंग तुम्ही फक्त एक 10,000 ते 12,000 रुपयामध्ये इथं आल्यानंतर घेऊ शकताय. तर वेगवेगळ्या टाईपचे हाऊस बोट आहेत. प्रत्येक हाऊस बोटचं स्ट्रक्चर वेगळं आहे. कुठली नवीन आहे, कुठली जुनी आहे, कुठली मॉडर्न टाईपची आहे, कुठली थोडी जुनी आहे, स्ट्रक्चरल जुनी आहे. ही तुमच्यावर आहे तुम्ही कुठली बुक करता. पण ऑलमोस्ट सगळ्याचे एक मिनिमम रिक्वायरमेंट आहे. त्यामध्ये हाऊसबोटमध्ये एक रूम, चांगली स्पेशियस रूम, किचन, त्या मिनिमम सर्व्हिसेस तुम्हाला तर त्यामध्ये भेटूनच जाणार. अन्ना, हर घर के बाहर ऐसा बोट है, अभी ये घर है ना उसका, उनका बोट है, किस लिए यूज करते हैं? हाँ, लाइसेंस नहीं है. ही बोट मस्त आहे. तर या बोटीबाबत सांगायचं म्हणजे दरवर्षी ऑगस्टमध्ये ओणमच्या सणाला चुंदंबोलम म्हणजे 6 बोटीची शर्यत या ठिकाणी होते. आणि या 1992 साली जवाहरलाल नेहरूंनी ही रेस पाहिली होती. तेव्हापासून या रेसला नेहरू ट्रॉफी असं नाव देण्यात आलं. एक याच LAP मध्ये एक 7 स्टार हॉटेल बनतंय आणि याचा ओनर गुजरातमधून आहे. मस्त हॉटेल आहे. 5 स्टार फॅसिलिटी, लक्झरी बोट. लक्झरी बोट. मिनिमम 35,000. 85 means max rate is 85,000. 5 स्टार फॅसिलिटी. 5 star facility for a single night. And someone said, ब्लॅक वॉटर हनीमून. ओके यस. और अभी एक ने बताया कि 5 बजे के बाद हाउस बोट
my friend name. Okay. 7,000. 7? Now 50. 7, this one. My friend name. Okay, your friend is there. No. I don't know. I don't know. No, no. Next time I will be. I will connect you for the next time for this type of. 1 week advance. Bowling. Okay, okay. 1 week advance bowling. Because this time I'm coming. This time I'm a single na. Next time I will be came with my family. So that time I will contact you. You are a nice person actually. That's why I choose you. No problem. This is pura agent program this area. Yes. Rockets. Yes, yes. तुम्हाला जर LAP मध्ये सगळ्यात महागडी लक्झुरियस रूम बुक करायची असेल तर त्याची प्राइस आहे 85,000 रुपये, जी की लक्झुरियस फॅसिलिटी 7 स्टार फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. तर LAPच्या या बॅकवॉटरमध्ये अण्णांना एका ठिकाणी बोट थांबवल्या नाश्ता करण्यासाठी आणि इथं इडली पण भेटत्या आणि फिश फ्राय पण मिळते. पण आता सकाळ सकाळी माझी काही फिश खायची अशी काही इच्छा नाही आणि इथला केरळचा नॅशनल फिश ब्लॅक फिश असं म्हणलं त्यांनी की तुम्हाला आत्ता भेटेल, परंतु मला आत्ता काही इच्छा नाही फिश खायची. आणि तिथं बोट पार्क केली आहे अण्णानं आणि मला थोड्या वेळानं अण्णा बोट चालवायला पण देणार आहे, त्यामुळं बघूया आता कसा एक्सपिरियन्स असतो. येस हां वो नो नो बट Never mind, never mind. which is this bird? What is the name of this bird? Eagle. Eagle, okay. It is coming or It's a fly. No, this area? Okay. Okay, it's okay अण्णा. ठीक आहे. तर इथं इडली मागवली, इडली आणि सांबर. Very nice idli, fresh and tasty. First time I eat like this. This much tasty. तर इथं बऱ्याचशा पिक्चरांचं शूटिंग होतं असं अण्णानं सांगितलं आणि आता या ठिकाणी मी आलेलो आहे माझा व्लॉग शूट करायला या लोकेशनला. मस्त लोकेशन आहे. मला वाटतं अण्णांना जाताना वेगळ्या रूटनं नेलं ना, आता वेगळाच कुठला तरी पकडला आहे. मला कधी चालवायला देते काय माहिती, मी त्याची वाट बघतो. मला गाडी चालवायला देणार आहे, बोट चालवायला देणार आहे. तर या ट्रिपला गाडी चालवली, सायकल चालवली, आता फक्त बोट राहिली होती, ती पण अण्णानं माझी इच्छा पूर्ण करून टाकली. बोट चालवायची. अण्णा बद्दा बद्दा तिथं जाणार बरोबर. LAPच्या या बॅकवॉटरमध्ये बोट चालवण्याचा right side, right. अन्ना आपको घुमाया, अभी मेरे को पैसे दे दो आप. चलेगा क्या? हो गया. तर ही आहे इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट जी गव्हर्नमेंटनं अवेलेबल करून दिलं इथल्या लोकांसाठी. इथल्या लोकांचं तर LAPमध्ये बॅकवॉटर बोटिंग करून झालेलं आहे आणि आता मी जातो पार्किंगमध्ये, कारण की मला आता निघायचं आहे मुन्नारसाठी. आज मला मुन्नारपर्यंत जायचं आहे. बरेचसे लोक बोटिंग करायला जातात. मी ह्या आधी पण एकदा बॅकवॉटर बोटिंग एकदा केलेलं आहे होन्नावरमध्ये, त्यामुळे मला काय एवढं एक्साइटमेंट वाटलं नाही. तरी पण तुम्ही एकदा जरूर ट्राय करू शकता बॅकवॉटर रिव्हर राफ्टिंग. आणि गाडीची अवस्था बघा, गाडी किती घाण झाल्या. 1-2 तासात गाडी एवढी घाण झाली. तर आता निघतो पुढच्या प्रवासासाठी, तर डायरेक्ट मुन्नार.
तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि मी उद्या जाणार आहे 16,000 मीटर उंचीवर म्हणजे मुन्नार या ठिकाणी.